म्हणजे आम्हाला दिबा फक्त 12.5% माहिती आहे का? आम्हाला दिबा फक्त स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा जो काढला तेवढ्या पुरतं मर्यादित आहे का? मग सिडको आंदोलन असेल तेवढ्या पुरतं मर्यादित आहेत का? तर नाही मित्रांनो. दिबांचं एक उदाहरण सांगतो. जेव्हा ओबीसी मंडल आयोगाची स्थापना झाली आणि त्या मंडल आयोगामध्ये दिबा पाटील साहेब सुद्धा नेतृत्व करत होते आणि त्यांची सभा औरंगाबाद मध्ये होते. सध्याचं ते संभाजीनगर आहे आणि ह्या संभाजीनगरमध्ये तेव्हाचं औरंगाबाद, तिथं त्या सभेच्या दरम्यान दिबांच्या छातीत दुखायला लागलं. अर्थातच दिबांना हार्ट अटॅक आला होता आणि त्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्यांनी ते भाषण पूर्ण केलं आणि मग औरंगाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती केली. उपचार दरम्यान दुसऱ्याच दिवशी हाताला सलाईन लावलेले आहे, औषध उपचार चालू आहेत आणि अशा परिस्थितीत असताना कोणीतरी एक शेतकरी आपल्या पोरीला घेऊन आलाय आणि तिथं जे उपचार करणारे वैद्य आहेत हे त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत, किंबहुना त्यांची गैरसोय होते. हे दिबांनी पाहिलं आणि ह्या माणसानं तिथल्या शेतकऱ्यासाठी, तिथल्या लोकांना सोयी सुविधा होण्यासाठी औरंगाबादमध्ये आंदोलन केलंय आणि तेही हार्ट अटॅक आपल्याला आला असून आपल्या हाताला सलाईन चालू असताना तिथं माणूस हा लोकांसाठी आंदोलन करतोय. म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की दिबा पाटील फक्त इथला आगरी कोली किंवा इथं नवी मुंबईमध्ये असणाऱ्या फक्त लोकांचा नाहीये, तर दिबा सर्वसामान्य माणसांचा नेता होता. कारण लोकांच्या गरिबीची जाणीव ह्या माणसाला होती म्हणून तो लोकनेता होता. आणि अशा लोकनेत्याची ही माती आहे. आणि विमानं जरी का तुमची कोणत्याही कंपनीची असतील ती हवेत ना उडतील, मग ती एअरची असू दे किंवा इंडिगोची असू दे किंवा कतारची असू दे, विमानं कोणतीही असू दे ती हवेत उडणार असतील. पण ती विमानं जर का इथून उडणार असतील तर ही माती या लोकनेत्याची आहे, इथल्या भूमिपुत्रांची आहे. म्हणून दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला देण्यात यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि जर का हे दिबांचं नाव तुम्ही या विमानतळाला देणार नसाल तर मात्र आतापर्यंत इथला असणारा भूमिपुत्र जो संयमानं वागतोय, जो शांततेनं वागतोय, तो उद्या तुम्हाला आक्रमक झालेला दिसेल. म्हणून प्रत्येकानं इथल्या भूमिपुत्रानं सहभागी व्हावं आणि दिबांच्या नावासाठी लढावं. कारण ह्या माणसानं बरीच वर्ष आपल्यासाठी लढाई केलेली आहे.